पुण्यातून येते। पुण्यातल्या 2000 किलो ड्रग्ज प्रकरणातल्या मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे। पुणे पोलीस सॅम ब्राउन नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना 3 महिन्यात 2000 किलो एमडी ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट दिलं होतं। पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, खरं तर बघतोय पुण्यामध्ये आता गेल्या 2 दिवसात भयंकर मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज प्राप्त होत आहेत। मुख्य आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आपल्याला समजून घ्यायला लागेल की हे 2000 कोटी रुपयांचे जे ड्रग्ज आहेत त्याला कुठलं राष्ट्रीय फक्त कनेक्शन नसून हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन पर्यंत गेलेलं सगळं रॅकेट आहे। त्या संपूर्ण प्रकरणाचा एक मास्टरमाइंड ज्याचा पुणे पोलीस आणि गुन्हे शाखा जी आहे ती कसून शोध घेते, त्याचं नाव जे आहे ते सॅम ब्राउन असं सांगण्यात येत आहे। मात्र हा सॅम ब्राउन खरंच याचं नाव सॅम ब्राउन आहे का इतर कुठल्या नावाने हा परदेशी नागरिक जो आहे तो वावरतो आहे, याचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं सातत्याने घेण्यात येतोय। कारण की हा तोच मास्टरमाइंड आहे ज्याने पुण्यातील, मुंबईतील किंवा दिल्लीमध्ये जे हे सगळं ड्रग्जचं रॅकेट आहे, विक्री करण्याचं रॅकेट आहे, हा तोच सॅम ब्राउन चालवत होता आणि याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत। कारण की हे संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड हाच असल्यामुळे याचे धागेदोरे कुठल्या राज्यांपर्यंत पोहोचले आहेत, कुठल्या ड्रग्ज पेडलर पर्यंत हा गेलेला आहे, याचा शोध जो आहे तो पुणे पोलीस घेत आहेत। आणि अत्यंत महत्वाची बाब आपल्याला समजून घ्यायला लागेल की 2000 कोटी फक्त ही अमाऊंट नसून एक मोठं क्वांटम ऑफ ड्रग्ज जे आहे ते आपल्याला सापडलेलं आहे, जेणेकरून कुठेतरी उडता पंजाबचं पुनर्वृत्ती महाराष्ट्रात होऊ नये याच्यासाठी पुणे पोलीस जे आहे ते आता पूर्ण खबरदारी घेतात आणि झिरो टॉलरन्स जी पुणे शहर ड्रग मुक्ती व्हावी याच्यासाठी पावलं देखील आता पुणे पोलीस अक्षय, त्यामुळे तपासाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।